सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात। दत्त माझा मी दत्ताचा। रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण। तत्पूर्वी एक लाईक माझ्या स्वामींसाठी। माऊलींनो, आपला हिंदू धर्म आणि आपल्या हिंदू धर्माचे वास्तुशास्त्र किती छान आहे बघा। आता प्रत्येक वेळेला आपले शास्त्र काय सांगते आणि त्यामागे बराच वेळेला काही वैज्ञानिक कारणे सुद्धा असतात। तर अशापैकीच एक म्हणजे आपण आपल्या घरामध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळेला अन्न आपण कशा प्रकारे शिजवतो, ते अन्न शिजवल्यानंतर ते आपण आपल्या घरातील जी कोणी लोक आहेत त्यांच्या ताटामध्ये वाढेपर्यंत ह्या सर्व गोष्टींमध्ये एक प्रकारचे शास्त्र सांगितलेले आहे। त्यापैकी एक शास्त्र म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरातील व्यक्तींना आपण तयार केलेले जेवण वाढत असतो, तेव्हा वाढत असताना आपण ते समोरच्या व्यक्तीच्या सरळ हातामध्ये पोळी देता का? पोळी किंवा भाकरी आपण त्या माणसाच्या सरळ हातामध्ये जर देत असू तर वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले आहे। आपण आपल्या घरामध्ये जेव्हा आपली आजी किंवा आपली आई स्वयंपाक करत असते तेव्हा आपण बघतो की आई नेहमी पोळ्या करताना सगळ्यात पहिली पोळी ही छोटीशी गाईसाठी करत असते आणि शेवटची पोळी ही आपण कुत्र्यासाठी करत असतो। आता आपण जेव्हा आपल्या घरातील व्यक्तींना आपण तयार केलेली पोळी वाढत असतो त्यावेळेला ती पोळी जर आपण त्या व्यक्तीच्या सरळ हातामध्ये देत असू तर ते अत्यंत अशुभ मानले आहे। आपण आपल्याकडे आलेले जे कोणी अतिथी असतील त्यांना पोळी ही ताटामध्ये घडी करूनच वाढावी। आता ही अशुभ का बरे असते? आता आपण त्याचे कारण पाहूया। आपण जर थेट पोळी समोरच्याच्या हातामध्ये देत असू तर आपल्या घरामधील लक्ष्मी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही। आणि असे केल्याने आपल्यावरती धनलक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता ह्या दोघी जणी नाराज होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण देखील भासू लागते आणि हळूहळू दारिद्र्यता आपल्या घरामध्ये पाय पसरू लागते। त्याचप्रमाणे आपण जर एखाद्याच्या हातात थेट पोळी ठेवली तर ती पोळी ही भिकेसारखी दिल्यासारखी असते आणि त्यामुळे आपल्या घरामधील जे कोणी सदस्य आहेत किंवा पाहुणे आहेत त्यांना अशा प्रकारे जर आपण जेवण दिले तर आपले जे पुण्यकर्म आहे ते हळूहळू लोप पावते आणि आपल्या घरामध्ये हळूहळू एक प्रकारची नकारात्मक ऊर्जाच वाढत असते। तिसरे कारण आपण पाहिले तर आपल्या घरामध्ये असलेल्या व्यक्तींच्या मध्ये मतभेद देखील वाढू लागतात आणि काहीही कारण नसताना सतत भांडणे होत असतात आणि सतत तणावाचे वातावरण देखील निर्माण होते। त्यामुळे जेवण तयार करण्याची आणि जेवण वाढण्याची सुद्धा एक प्रकारची योग्य पद्धत असते। आपण जेवण तयार करताना आपले मन प्रसन्न ठेवून आपण आपल्या इष्ट देवताचे स्मरण करत करत एखादा श्लोक तरी म्हणावा किंवा नामस्मरण करत करत आपण आपले जे जेवण आहे ते जेवण आपण तयार करावे आणि वाढताना आपण एखाद्या ताटाचा किंवा प्लेटचा वापर करून आपण जी पोळी आहे ती व्यवस्थितरित्या घडी करून त्या ताटामध्ये ठेवून मगच वाढावी आणि आपण जे काही अन्न आपल्या घरातल्या सदस्याला किंवा आलेल्या पाहुण्यांना वाढतो ते जेवण हे नेहमीच आदराने वाढावे। घाईघाईमध्ये किंवा चिडचिड करून आपण ते अन्न वाढू नये, असे केल्याने त्या अन्नाचा देखील अपमानच होत असतो। जर आपल्याला कधी समोरच्या सदस्याला 3 पोळ्या वाढायची वेळ आलीच तर आपण सुरुवातीला 2 पोळ्या वाढून त्यानंतर थोड्या वेळाने 1 पोळी वाढावी। एकदम 3 पोळ्या कुणाच्याही ताटामध्ये ठेवू नये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ।